पार्थ पवारांच्या प्रश्नावर अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले। अजित पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। माध्यमांचे बूम त्यांनी बाजूला सारत अजितदादा पुढे निघून गेलेले आहेत। पुढे जात त्यांनी सिक्युरिटीला त्या कार्यक्रम स्थळाचं दार बंद करून घेण्यास सांगितलेले आहे। अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। झी 24 तासनं जी बातमी लावून धरली आहे त्याच बातमीनंतर अजितदादांनी या सगळ्या प्रकरणावर बोलणं टाळल्याचं पाहायला मिळतंय। झी 24 तासनं पुण्यातील जमीन विक्रीचा गैरव्यवहार उघड केलेला आहे। या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे चांगलेच अडचणीत सापडले आणि त्यानंतर पार्थ पवारांवर बेकायदा जमीन खरेदीचा आरोप करण्यात आला। विरोधकांनी या सगळ्या प्रकरणावर चौकशीची मागणी केली असता अजित पवारांना या संदर्भातला प्रश्न आज विचारला। दरम्यान अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणावर बोलणं टाळत सगळ्या माध्यमांचे बूम बाजूला सारत तिथून ते निघून गेल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। पार्थ पवारांनी त्यांच्या कंपनीसाठी 1800 कोटीची जागा 300 कोटीमध्ये कशी घेतली, ही कुठली नवीन जादूची काडी पार्थ पवारांच्या हातात सापडली, याचं उत्तर मला वाटतं राज्याच्या प्रमुख पदावर असलेले अजितदादा पवार, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, जे राज्याचे वित्तमंत्री आहेत, ह्यांनी देण्याची आवश्यकता आहे। फक्त स्वस्त जागा मिळाली हा एक भाग नाही, तर 21 कोटीचा राज्याचा महसूल जो स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून मिळतो तो बुडाला। 21 कोटीची स्टॅम्प ड्युटी न लावता तिकडच्या संबंधित रजिस्ट्रारने 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी लावली, परंतु आज ते प्रतिक्रिया न देता निघून गेले। ते पुढे पुढे जात होते, मागे मीडिया जात होती, मी मगाशी टीव्हीवर पाहिलं। आणि अजितदादांकडनं अशा पद्धतीचं वागणं मला योग्य वाटलं नाही। ते राज्याच्या मुख्य पदावर आहेत, चिरंजीव असेल की इतर कोणी असेल, त्याच्या संदर्भात तुम्ही खुलासा द्यायला पाहिजे होता। दरम्यान झी 24 तासनं ही बातमी समोर आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले। या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे। ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्री ही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। तर जमीन गैरव्यवहार प्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे, ती म्हणजे हवेली क्रमांक 4 चे दुय्यम उपनिबंधक यांचं निलंबन करण्यात आलंय। दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। झी 24 तासच्या बातमीनं प्रशासनात खरं तर भूकंप आल्यासारखी परिस्थिती आहे, कारण 2 तासात 2 बड्या अधिकाऱ्यांवर यावेळी कारवाई करण्यात आलेली आहे। रवींद्र तारू यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं देखील निलंबन करण्यात आलेलं आहे। जमीन गैरव्यवहारात ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। दरम्यान जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली। अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। विकास खारगे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे निर्देश दिलेले आहेत।
जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ती चौकशी समिती स्थापन देखील करण्यात आलेली आहे। अतिरिक्त सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे। ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्री ही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। तर झी 24 तासच्या बातमीचा दणका आपण पाहतोय। जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि चौकशी समिती स्थापन केल्यानंतर ताबडतोब 2 बड्या अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलेलं आहे। तर जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे। अतिरिक्त सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। तर अतिरिक्त सचिव विकास खरगे जे या सगळ्या प्रकरणाची तपासणी करणार आहेत, हे प्रकरण तपासलं जाणार आहे। तर उपनिबंधक रवींद्र तारू यांचंही निलंबन यावेळी करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी विकास खरगे करणार आहेत। ते कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत काय झालंय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नेमकं जेव्हा झी 24 तासनं काल संध्याकाळी 7 वाजता ही बातमी दाखवलेली होती, त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय काय घडलेलं आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण पाहतोय 5 नोव्हेंबरला म्हणजे काल 7 वाजता संध्याकाळी झी 24 तासनं जमीन गैरव्यवहार हा समोर आणला। झी 24 तासच्या बातमीनं महाराष्ट्रात खळबळ माजली। विरोधकांकडून या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्फत प्रकरणाची चौकशी करावी असं विजय वडेट्टीवारांनी मागणी केली। त्यानंतर EOW EDकडे तक्रार करणार असल्याचं अंजली दमन यांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलं। त्यानंतर झी 24 तासनं दाखवलेल्या बातमीनंतर जमिनीचे मूळ मालक समोर आले आणि फसवणूक करून जमीन बळकावल्याचा आरोप केला। त्यानंतर सकाळी आज 8 वाजल्यापासून 8:10 जमीन परत मिळावी यासाठी जमिनीच्या मूळ मालकांनी आंदोलन सुरू केलं। 8:30 वाजता पोलीस आणि जमिनीच्या मूळ मालकांमध्ये बाचाबाची झाल्याचंही पाहायला मिळालं। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले। त्याचबरोबर दुपारी 1 वाजता जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली।
अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली। त्याचबरोबर फडणवीसांनी दिलेल्या आदेशानंतर कारवाईला वेग आल्याचं पाहायला मिळालं। दुपारी 2:30 उपनिबंधक रवींद्र तारू यांचं निलंबन झालं। अजित पवारांनी माध्यमांशी बोलणं टाळलं तर पत्रकारांच्या प्रश्नावर दादा भडकले। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तहसीलदारांचं देखील निलंबन झालेलं आहे। त्याच वेळेला एका वेळेला 2 कारवाई झालेल्या आहेत आणि त्याबरोबर लगेचच अजित पवारांनी या सगळ्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळल्याचंही पाहायला मिळालं। माध्यमांचे बूम त्यांनी सरकवले आणि तिथून ते निघून गेल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर लागलीच चौकशी समिती नेमण्यात आली आणि चौकशी समिती नेमल्याबरोबरच 2 बड्या अधिकाऱ्यांचं निलंबन यावेळी करण्यात आलं। आता या सगळ्यामध्ये जमीन व्यवहाराच्या सर्व फाईल्सही तपासल्या जाणार असल्याचं कळतंय। नोंदणी महानिरीक्षक प्रकरणाचा तपास करणार असल्याचंही कळतं आहे। जमीन व्यवहाराच्या सर्व फाईल तपासल्या जाणार असल्याचं कळतंय। नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहेत।